हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सध्या तब्येत बरी नसल्यामुळे मी स्कूलला सुट्टी घेतलेली आहे. कपडे बाहेर धुण्यासाठी भिजवून ठेवले होते. नंतर म्हटलं थोडं फ्रेश वाटण्यासाठी थोडी तयारी करून घेऊया. नुसती सकाळी शांत असे मराठी सॉन्ग लावून दिले होते. ते ऐकता ऐकता घरातली बाकीची ही कामं बेसिक कामं आवरून घेतली. नंतर लागले देवपूजेला. स्वामी म्हणतात, मन शांत ठेवा, कारण देव तुमची परीक्षा नाही तर तयारी करत असतात. जे घडतंय ते तुमच्या भल्यासाठीच घडतंय. फक्त विश्वास ठेवा. वेळ लागेल, पण देव कधीच उशीर करत नाही. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा. स्वामी तुमच्यासोबतच आहेत. श्री स्वामी समर्थ. देवपूजा करून रांगोळी वगैरे टाकून घेतली. नंतर लागले स्वयंपाकाला. यांच्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तोपर्यंत म्हटलं चला एक साईड बाय साईड पीठ वगैरे भिजून घेऊ. आणि आज फ्लावरची भाजी करायची होती, तेवढं तेही आले. पोळ्यांचं पीठ भिजून झाल्यानंतर पोळ्याही करायला घेतल्या. पटापट अशा पोळ्या वगैरे करून घेतल्या. नंतर भाजीची तयारी केली. भाजी थोडी पाण्यात उकळून घेतली. नंतर तिला फोडणी देऊन मस्त भाजी पोळीचा स्वयंपाक करून घेतला. दुपारी मेडिसिन घेऊन थोडा वेळ झोपले होते. नंतर मला किराणा जो काल आणला होता तो किराणा भरायचा होता, तो भरला. त्यानंतर हा कचरा बघा किती निघाला. पण सर्व आवरल्यानंतर नीट अँड क्लीन सर्व दिसत होतं. किचन पण बघा किती व्यवस्थित दिसतोय आता एकदम. आज घरी पाहुणे येणार होते, त्यामुळे पटपट बाकीची कामं आवरून घेतली. त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवला, जेवण वगैरे केले. पण नंतर तोपर्यंत ट्युशनचा टाईम झाला होता, त्याच्यामुळे आईने भांडी घासायला घेतले होते. भांडी घासल्यावर आईने मस्त तवा घासून ठेवला होता. मग ती मला दाखवत होती, बघ मी किती चकाचक तवा केला आहे असं. आणि त्या दरम्यानच नेमकं पाणी आलं होतं, त्यामुळे भावाने पाणी भरण्यासाठी मदत केली. आणि पाणी भरून झालं होतं. म्हटलं की दीदी तू आल्या आम्हाला कामाला लावलंस असं. थोडी मस्ती चालू होती, ट्युशनही चालू होते. तर असा होता आजचा दिवस. बाय.